सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू. क्वेश्चन 1 आहे, शरीराचा कोणता भाग आगीत जळत नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए नखे, ऑप्शन बी डोळे, ऑप्शन सी पाय, ऑप्शन डी हात. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तर याचं उत्तर आहे शरीराचा नखे भाग आगीत जळत नाही. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 2 आहे, कोणते ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना मच्छर कमी चावतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ओ निगेटिव्ह, ऑप्शन बी ओ पॉझिटिव्ह, ऑप्शन सी बी पॉझिटिव्ह, ऑप्शन डी ए पॉझिटिव्ह. हे जो उत्तर आहे ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना मच्छर कमी चावतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 3 आहे, योगी आदित्यनाथ कोणत्या जातीचे आहेत? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए धोबी, ऑप्शन बी चांभार, ऑप्शन सी क्षत्रिय, ऑप्शन डी ब्राह्मण. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ह्याचं उत्तर योगी आदित्यनाथ क्षत्रिय जातीचे आहेत. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 4 आहे, कोणत्या जीवावर अल्कोहोल टाकल्यास तो वेडा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मुंगी, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी विंचू, ऑप्शन डी उंदीर. तर याचं उत्तर विंचू जीवावर अल्कोहोल टाकल्यास तो वेडा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 5 आहे, कोणता जीव पाण्यात राहूनही पाणी पित नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए शार्क, ऑप्शन बी मगर, ऑप्शन सी बेडूक, ऑप्शन डी खेकडा. याचं उत्तर बेडूक जीव पाण्यात राहूनही पाणी पित नाही. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 6 आहे, कांद्यासोबत दही खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी पोटदुखी, ऑप्शन डी हृदय आजार. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. याचं उत्तर कांद्यासोबत दही खाल्ल्यास पोटदुखी आजार होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 7 आहे, पॅराशूटचे शोध प्रथम कोणत्या देशाने लावले? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान. उत्तर पॅराशूटचे शोध प्रथम फ्रान्स देशाने लावले. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 8 आहे, काळे बटाटे कोणत्या देशात बघायला मिळतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. हे जे उत्तर आहे काळे बटाटे अमेरिका देशात बघायला मिळतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 9 आहे, कोणत्या झाडाचे फळ तोडल्याने झाड सुकून जाते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी फणस, ऑप्शन डी कलिंगड. हे जे उत्तर आहे केळी झाडाचे फळ तोडल्यास झाड सुकून जाते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 10 आहे, संत्री खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी डोळेदुखी. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जो उत्तर आहे संत्री खाल्ल्याने डोळेदुखी आजार कमी होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 11 आहे, उंट किती महिन्याचं पाणी एकदाच पितो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8,
ऑप्शन डी 9. तर याचं उत्तर आहे उंट 8 महिन्याचं पाणी एकदाच पितो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 12 आहे, शून्यचा आविष्कार कोणत्या देशाने केला? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. ह्याचं उत्तर आहे शून्यचा आविष्कार भारत देशाने केला. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, कच्चे बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज. ह्याचं उत्तर आहे कच्चे बदाम खाल्ल्यास डायबिटीज आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे, चिक्कूच्या बियांचे तेल लावल्यास कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए लिव्हर, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी डोकेदुखी, ऑप्शन डी केसाचे आरोग्य. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर आहे चिक्कूचे बियांचे तेल लावल्यास केसाचे आरोग्य फायदा होतो. जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, म्हैशीच्या तोंडात किती दात असतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 32, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 70, ऑप्शन डी 90. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून द्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.